राज्य दुष्काळानं होरपळत आहे आणि अशावेळी मुंबईतल्या आमदारांना जर काय मनोरंजनाची पडली आहे, कारण T20 सामना उद्या होणार आहे। T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मुंबईत होणार आहे आणि या सामन्यासाठी आमदार आणि अधिकाऱ्यांनी 450 पासेसची मागणी केली आहे। 250 पासचा सरकारला कोटा आहे आणि हा कोटा कधीच संपलाय असं MCAचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलंय। 250 पास संपल्यानं आणखी 200 पासची मागणी नोंदवल्याचं शेलार यांनी सांगितलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे उद्या दुपारी महिलांचा सामना आहे आणि तो सामनाही पाहावा असं अप्रत्यक्ष निमंत्रण आशिष शेलार यांनी दिलंय। महिलांचा सामना पाहायचा असेल तर विधिमंडळाच्या कामकाजाला दांडी होणार आहे आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी 7 वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सुरू होणार आहे। त्यामुळे उद्या दुपारपासून हे आमदार विधिमंडळातून गायब होणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। की ज्या सन्माननीय आमदार किंवा अधिकाऱ्यांनी ते तिकीट घेतलंय, ज्यांना आम्ही ते दिलंय, ते तिकीट 2 मॅचचं मिळून एक आहे आणि त्यामुळे 2:30 वाजता एक मॅच जी महिला संघांची आहे आणि 7 वाजता जी मॅच भारत आणि वेस्ट इंडिजची आहे। त्यामुळे महिला संघाच्या मॅचच्या वेळेला अनुपस्थिती आम्हाला जाणवेल आणि त्याचा संदेश चुकीचा जाऊ नये म्हणून ज्यांना तिकीटं घेतल्यात त्यांनी महिलांचा सुद्धा सन्मान करावा ही आमची इच्छा आहे।